एक फोटो काढा कार बघा. हा एक्सप्रेसवेचा व्ह्यू बघू शकता मित्रो, छान असा वर्टिकल. आणि आमच्या बायकर सोबत मजा आली. काय सांगशील दोन शब्द आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला? नक्की या पावना लेकला कॅम्प 3. तर इथल्या ट्रिपचा ना सेजल आपला एक्सपिरियन्स सांगते कसा वाटला. कसं वाटलं आजची टूर? बाईक राईड कशी वाटली? त्यांच्या इथलं रायडिंग छान वाटली आणि इकडचे एरिया हे बघू शकता. ट्रेन मधला अजून काय काय बाहेर आलेले नाहीत माणसं अजून. अजून आम्ही आवरतोय. हो, आमचा अर्धा संसार आम्ही घेऊन आलेलो आहे. कम्फर्टेबल वाटलं पण ट्रेन मध्ये तुम्हाला? गरमागरम पोहे आणि त्याच्यावरती असं लिंबू पिळला ना की खाण्याची मजाच वेगळी येते. ट्राय करा. तर चला फायनली सर्व आहे ना चूज करायला थांबलो होतो. इकडे सेजल आहे, इकडे वहिनी आहे. जरा थंड थंड चीज झालो इकडे खोपोलीच्या इथं आहे ना. एक फोटो काढा. कार बघा बघ. अय्या तुमचं तर काहीतरीच. चला चला चला. एक फोटो काढा इथं. तर मित्र हा पहिला लेफ्ट मारला आपला. नेहमी आपण मारतो इथं गणेश फर्निचर. हा बघा इथं समोर गणेश फर्निचर आहे. आणि आता हा पनवेल कर्जत आहे. आणि आता आपण सरळ आपलं लोणावळ्यासाठी सरळ जायचं आहे ना सजल. छत्रपती शिवाजी चौकाच्यातून सरळ. चला.
हा एक्सप्रेसवेचा व्ह्यू बघू शकता मित्रो, छान असा व्हर्टिकल. आणि बघू शकता हे ना 999चा पॅकेज आहे टेंटचा. हे आम्ही 3 बुक केले. ते बघू शकता आमचा पहिलावाला टेंट आहे. हा बघा, हा 41 वाला आपला टेंट आहे आणि हा रवी मित्राचा टेंट आहे आणि तिकडे वहिनी दुसरा. हे बघा सगळी मंडळी बसलेत ड्रेसिंग करून फोटोग्राफीसाठी. रवनाक आणि आमचा छोटा बघा कसं मस्ती करतोय. त्याला इकडे गार्डन ओपन भेटलं ना तर मग खेळतोय. रवनाक चल तिकडे, ये इकडे. एक पनीर बार्बेक्यू बघू शकता कोळशावर बनवत आहेत. हे आपल्या सँडविचचा साचा असतो ना त्याच्यामध्ये जाळीमध्ये टाकून. आणि इकडे नॉनव्हेज. इकडे नॉनव्हेज बार्बेक्यू. हे आता 7:30 ते 7 ते 8:30 पर्यंतचा हा टाइम असतो. संध्याकाळचा बघू शकते तर स्पीकरवर डान्स वगैरे असतो. सर्व ग्रुपने डान्स करू शकतो. आणि इकडे बार्बेक्यू बनवतात साईडला, व्हेज नॉनव्हेज. आणि इकडे आपला टेंट आहे लेफ्ट साईडला खाली बघू शकता. आणि मस्तपैकी लाइटिंग केलेली आहे सगळ्या साईडला LED. सामी डान्स चाललाय. तर आपले बार्बेक्यू आहे ना 7 लोकांसाठी आलेला आहे बघू शकता मित्रो. आता आपण खाणार आहोत. चल घे मोठू पटलू. गेले कुठे आपले फंटर सर्व. शिंचबा कडमडम. चला खाऊन घेऊया. तर नमस्कार मित्रो, मी हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो आजच्या ट्रिपमध्ये ना आम्ही आलो आहोत. माझा मित्र आहे रवी मित्र, हा बघू शकता इकडे रवी मित्र आणि अजून एक फॅमिली आहे. तर आम्ही आलो आहोत लोणावळ्यामध्ये. तर लोणावळ्यापासून आहे ना 28 ते 30 किलोमीटर अंतरावर ना पावना लेक म्हणून आहे. त्या स्पॉटमध्ये आला. बॅक साईडला बघताय तुम्ही छान असे टेंट आहेत. आणि ह्या टेंटमध्ये ना आपल्याला राहण्यासाठी रात्रीची सोय आहे. म्हणजे 2 ते 3 लोकांसाठी हा टेंट ठेवलेला आहे. आणि इथे जेवण वगैरे त्याच्यामध्येच आहे. तर 999 रुपयाचा पॅकेज असतो. तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि आम्ही बाईक राईड केली. त्यामुळे आपण काही आतमध्ये येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आला. पण आतमध्ये आहे थोडं, म्हणजे मेन रोडपासून आहे ना 30 किलोमीटरपर्यंत असेल. तर तुम्हाला रूट दाखवतो मी जाताना. तर खूप छान असा आम्हाला एक्सपिरियन्स होता इथला. आणि पहिल्यांदा आम्ही टेंटमध्ये आलो होतो राहण्यासाठी फॅमिली. हा बघा आमचा छोटू रौनक. कसं वाटलं तुला आज टेंटमध्ये? कसं वाटलं? मजा वाटली ना? तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता आमचा. तर आजचा हा छान असा व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचवूया. तर मित्र कुठेच न जाताना हा आजचा व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या. तर फायनली आपण टेंटमध्ये आलेलो आहोत पावना लेकला. काय कसं वाटलं मग प्रवास आजचा? घाटवाला रस्ता कसा वाटला? यामध्ये 3 टेंट दिले आहेत. हा आम्ही तिकडे हेल्मेट ठेवला आहे माझा. तो टेंट आपला आहे. चला आता नाश्ता वगैरे करायचा आपल्याला. सनसेट बघू शकता. सनसेट कुठं आहे का? तर मित्र बघताय आता सकाळ झाली. म्हणजे आज दुसरा दिवस आहे. आम्ही राहिलो होतो आणि आज संडे आहे. तर हा बघा हा आमचा पहिलावाला टेंट. ही आमची एक तुमचं सरनेम मी विसरून गेलो. रणदिवे. फक्त शशीदादा म्हणून माहिती होतं. ही एक आपली फॅमिली आहे. आणि रविदाची फॅमिली इकडे सर्व आता कपडे वगैरे चेंजिंग करतात. हा आमचा टेंट आहे आणि हा एक दुसरी फॅमिली होती. तर टेंट बघू शकता. आणि इकडे बाजूला ही लेक आहे आणि ही लेक आहे. आता या साईडला ना बोटिंग वगैरे चालतं. ते बघा बोटिंग वगैरे चालू आहे. आता सकाळ बोटिंग चालतं. रात्रीच्या वेळेचा तुम्ही सीन तर बघितलं किती छान असतो. इथे मासे दिसतात. तिकडे बघू शकता सोलरचं पाणी. सकाळ गरम पाणी पण मिळतं. आता सकाळचा नाश्ता असेल तर पॅकेजमध्ये 999मध्ये ना आपल्याला नॉनव्हेज जेवण पण होतं आणि बार्बेक्यू होतं. चिकन आणि व्हेजमध्ये पनीरचं बार्बेक्यू होतं. तर कसा वाटला कालचा एक्सपिरियन्स आपला इथला? खूप छान, मस्त मजा आली. काय सांगशील 2 शब्द आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला? नक्की या पावना लेकला कॅम्प 3 मस्त हा टेंट आहे. मस्तपैकी नदी आहे. राहण्यासाठी खूप छान जागा आहे. जेवण पण मस्त होतं. बॉनफायर पण होता. मराठी सिंगर होता. खूप मजा आली. धमाल केली आम्ही. नक्की या. हिंदी मराठी दोन्ही सिंगर? नाही, सिंगरचं नाव मराठी होतं. मी विचारलं.
मारो, वो साइड मारो ना, घूम जाएगा। छोटे ये साइड मार, ये साइड मार, हाँ मार, पानी का फिर वापस नहीं घूमेगा। मारो पानी, मारो, घूम जाता है, मारो, हिलने का नाही। हे बघू शकता या साईडला ना बॅचलर्ससाठी टेंट होते आणि तिकडे आपल्या फॅमिलीसाठी, हे बघा सर्व फॅमिलीवाले. आणि इकडे मस्तपैकी हाडचा रात्री सीन होता आणि तिकडे ना वरती जेवण वगैरेसाठी वरती सोय होती. तिथं आल्याच्या नंतर ही धोक्याची सूचनेचा ना रीड करूनच आपण इथली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. बघू शकतो पाण्यामध्ये उतरताना वगैरे. तर इथल्या ट्रिपचा ना सेजल आपला एक्सपिरियन्स सांगते कसा वाटला. कसं वाटलं आजची टूर मम्मी बाईक राईड कशी वाटली, त्यानंतर इथलं बाईक कसं वाटलं रायडिंग सर्व, छान वाटली आणि इकडचं एरिया सगळं मस्त आहे. ट्रेंड वगैरे कसं वाटलं. आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता ना ट्रेंड. हा टेंट मध्ये म्हणजे मी बार्बिक्यू कसं वाटलं, चिकनवाला बार्बिक्यू. माझ्या लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम असं फॅमिली सोबत आणि सगळे फ्रेंड लोक सगळ्या मैत्रिणींसोबत पहिल्यांदा बाकी मैत्रिणी कुठे तुझ्या अजून मेकअप करतायत. टेंट मध्ये तर फर्स्ट टाइम म्हणजे एवढ्या लाईफ मध्ये टेंट मध्ये मी पहिल्यांदा राहिली, त्यामुळे टेंटचा अनुभव छान होता, एक नंबर मजा आली. ठीक आहे, धन्यवाद. हे बघू शकता टेंट मधला अजून काय काय बाहेर आलेले नाहीत माणसं, अजून मेकअप अजून आम्ही आवरतोय. आमचा अर्धा संसार. हो आमचा अर्धा संसार इथं आम्ही घेऊन आलेलो आहे. कम्फर्टेबल वाटलं पण टेंट मध्ये तुम्हाला. हो एकदम कम्फर्टेबल. म्हणजे पाय वगैरे लांब करायला बरोबर हो होतं ना एकदम व्यवस्थित आहे, मस्त. चला आता आहे ना 8चा टायमिंग होता नाश्त्याचा. आता आपण नाश्ता करायला चाललोय सर्व. आपण इकडे टेंटच्या इथे पार्सल आणू म्हणजे घेऊन येऊ प्लेट्स आणि चहा पण आहे. तर बघू शकता इकडे लाईट गेल्यानंतर जनरेटरची पण सोय आहे. आणि इकडे बघा इकडे लेडीजसाठी आहे, हे राईट साईडला ना लेडीजसाठी वॉशरूम वगैरे आहे. तर आपण नाश्ता करून घेऊ. कांदा पोह्याचा नाश्ता बघू शकतो सकाळ सकाळ दादा अशी वाटत करतो. पोहा, गरमागरम पोहा. तर चला आपण असं सर्व करून घेतलं आपल्याला. आपण इकडे टेंटच्या इथे आणलं खाण्यासाठी. सेल्फ सर्व्हिस आहे. चला 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 नाश्ता करू, नाश्ता करू. गरमागरम पोहे वाले गरमागरम पोहे आणि त्याच्यावरती असं लिंबू पिळला ना की खाण्याची मजाच वेगळी येते. ट्राय करा. तर चला मित्र कांदा पोह्याचा नाश्ता करायला गरमागरम. ये ना बाहेर बाबा, नाश्ता घे करून बस. चला नाश्ता करून घेऊया आपण, नंतर बघूया पुढची तयारी काय आहे. असू दे घ्या. कांदा पोहे कसे वाटले हो. भारी आहेत, छान आहेत का. गरम आहेत की आतोंड भाजला ना एकदम झणझणीत. वापा येत आहेत. मटार आहे मटार. चला नाश्ता करून घेऊया. तर मित्र त्या समोरच्या टोकावर जे पाहताय ना तिकडे पण तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे टेंट मिळतील बघायला. त्याचे जे रेट्स वेगवेगळे आहेत. आपण जो घेतला होता ना त्याची तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मित्र ह्या ब्लॉगमार्फत तुम्हाला सांगितले आहे. आणि ते बघताय तिकडे सर्व लोक आहे ना पे करून आहे ना ह्याच्यामध्ये होडीमध्ये बसलेत बघा. आणि ते स्वतः आपल्याला वलवायला लागतं, त्याला वलं बोलतात. माहिती असेल आपल्या कोकणातल्या माणसानं. कोण आहे डॉगी आहे ना. अले अले हट 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 हट. ठेवते ते छोटा पिल्लू आहे तुझ्यासारखा. तर मित्र इथली साईट आहे ना तुम्हाला गुगलवर मिळते. आणि आहे ना पूर्ण पेमेंट वगैरे ना गुगल पेने इथं करू शकतो. आणि आहे ना पूर्ण माहिती पूर्ण तुम्ही ही करा, म्हणजे प्रत्येक गोष्टीची आहे ना विचारपूस करूनच पेमेंट करा. काही ठिकाणी ना फसवणूक पण होते, त्यामुळे तुम्हाला पहिलंच सांगतोय म्हणजे जे आहे ते बोला रवी व्हिडिओ एंड. तर चला मित्र फायनली ना आता आपण आपली टूर कंप्लीट झाली आहे. वहिनी पण इकडे तयारी करतात, धावाधाव पळापळ. फोटोग्राफी पूर्ण कंप्लीट झाली आहे. अशीच घेतली बघा मला पळत. म्हणजे काय. चला आजचा एक्सपिरियन्स सांगा एकदा लास्ट आणि निघूया आपण मी इकडून. कसं वाटलं तुम्हाला. एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. रात्रीपासून खूप मजा केली आहे आणि फॅमिली बरोबर तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला थँक्यू सबस्क्रायबर. तर मित्र सर्व टेंट आहे ना आता आपण खाली केलं आहे. हे सर्व बघा पिलो होते 2 आणि हे होतं सर्व आता विस्कळीत केलं आहे. तर संध्याकाळी 4 ते दुसऱ्या दिवशी 11 वाजता चेकआउट होता. तर आता आपण निघालो आहोत. चेकआउट करून सर्व तयारी झाली आहे, पॅकअप झालं आहे. तर चला फायनली मित्रांनो आपली इथली टूर आहे ना कंप्लीट झाली आहे आणि आता आपले सर्व मित्र लोक निघाले आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह कसा वाटला मित्रो नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला एवढंच दाखवलं म्हणजे पावना लेकमध्ये आम्ही जे बुकिंग केलं होतं तिथलं 3 नंबर ना, या 3 नंबरचं आपण बुकिंग केलं होतं ना, कॅम्प ग्राउंड 3 नंबर आम्ही बुकिंग केलं होतं. तिथला हा एक्सपिरियन्स कसा वाटला आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. नाव आहे सुप्रीमो
काय काय नाव आहे सांग जरा. सुप्रीमो टेंट्स. सुप्रीमो ट्रेंड्स म्हणून याचं नाव आहे. तुम्ही साईटवर जाऊन म्हणजे बुकिंग कराल ना तिथं तेच नाव येतं. तर मित्र आजचा हा छानसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला. कसा वाटला नक्की कमेंटवर सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. तर चला फायनल आता चेकआउट वगैरे केलेलं आहे आपण आणि आता निघतोय. गाडी सर्व रेडी आहे. आपली पण गाडी रेडी आहे. आपला पिल्लू समोर बसले आहे थोडा वेळ. रवनाथ खालून बोलतोय. आणि आता आपण ह्या गेटने बाहेर पडतोय. हे बघा पाहुणाले कॅम्पिंग वर्ल्ड अँड हॉटेल्स. ही आपली तिसरी बाईक आहे. तर मित्रो इकडून पावनाले करून आलो ना की इकडे लोहगड आहे. तिकडे बघा हा अर्थेक फाटा राहतो राईटला आणि इकडून आपण येतेवेळी जर आलो ना तर इकडे लेपला फाटा जातो. तर वरती 5 किलोमीटर लोहगड आहे. आणि आता आपण इकडे माऊली हॉटेल अँड स्नॅक कॉर्नरला आपण नाश्ता करायला थोडंसं थांबलो. चला आपण नाश्ता करूया. तर चला इथे ना मगनलाल चिक्कीच्या इथं थांबलो आपण चिक्कीवाल्यांच्या इथे. आता इथे बघू शकता बऱ्याच टाईपचे चिक्की आणि लोणावळ्याला आलो ना तर चिक्की घेतल्याशिवाय कोण जात नाही. आम्ही पण सर्रास घेतो. रवनाथ चल चिक्की घेऊया. चल रवनाथ दगडी मारतो. सोबल काय घेते. तर चिक्की घ्यायला थांबलो. दाखवा आम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या चिक्क्या. शूट कर. चालू आहे. शेंगदाणा चिक्की. अजून कोणती चिक्की. ही पहिली वाली खोबरा क्रश. शेंगदाणा क्रश मिक्स आहे. साधा मिक्स आणि ड्रायफ्रूट मिक्स आहे. आणि काही ड्रायफ्रूटची मिक्स आहे. कसं किती आहे वजन. अर्धा किलो. आणि मगनलांचं नाव आहे इकडे. मगनलाल चिक्की हां नाव आहे म्हणजे इथे लोणावळ्यामध्ये फेमस आहे. हे कितीला आहे. ठीक आहे 100 रुपये. आपण घेतली होती ना एक कोणती पाहिजे. ही आपण घेतली होती सिंगल वाली पीस. ती विचार ना कशी मिक्सवाली. त्यापेक्षा छोटं पॅकेट मिळेल का. छोटे 100 ला.